ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत आहे। हायकोर्टामध्ये आज महाराष्ट्र बंद बाबत महत्त्वाची सुनावणी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कोर्ट परिसरात तुम्ही पोहोचलेला आहात, तुम्ही याचिका केलेली आहे। या याचिकेमध्ये नेमकं काय म्हटलंय? डॉक्टर जयश्री पाटील ॲडव्होकेट आणि मी आम्ही दोघेही याचिका करते आहोत। आमचं म्हणणं साधं आहे की चिमुकले जे बाळ आहेत, ज्या बाळांवर अत्याचार झाला, त्या जे कोणी अत्याचारी आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। परंतु ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये त्या बाळांवर राजकारण करण्याचा जो धाडस दाखवलं चाललंय, मग उद्धव ठाकरे असेल किंवा शरद पवार असतील किंवा त्यांचे जे काही आघाडी असेल, हे अत्यंत चुकीचं आहे। आणि ज्या प्रकारे आपण रेल्वे बंद केली ते काही बाळांना न्याय मिळण्यासाठी नाही, तर पॉलिटिकल मायलेज मोजण्यासाठी त्यांनी ते केलेली धाडस होतं। असं धाडस पुन्हा पुन्हा होऊ नये। त्याचं कारण आहे की लहान मुलांना दूध, दिहाडी मजूर जो मजुरी करतो त्याच्या घरी जाऊन तेव्हाच पैसे मिळतात। देणार आहेत का शरद पवार? तिजोरीतले काढून बंद झाला म्हणून देणार आहेत का? त्या आमच्या टॅक्सीवाल्या भावाला हमारे भैया को देने वाले हैं क्या शरद पवार या उद्धव कि भाई ये दिन भर तू नहीं कमाना, ये पैसा रख लेना? हे सगळं अत्यंत सामान्य माणसाच्या सामान्य गरजांसाठीचा विषय आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने शाहीनबाग सारख्या प्रकरणात स्पष्ट केलेलं आहे। हे सगळ्या गोष्टी दस्तूर खुद कायदेशीर असताना, तुम्हाला बंद बेकायदेशीर आहे माहीत असताना आपण पुन्हा पुन्हा धाडस करत आहेत। म्हणून आम्ही काल रात्री उद्धव ठाकरेच्या विरुद्ध खेरवाडी पोलिसांना तक्रार दिली आणि त्या आधारावर याचिका दाखल केलेली आहे। सकाळी माननीय न्यायालयाने अनेक प्रश्न विचारले, ते प्रश्नांना उत्तरं दिली। आम्ही न्यायालयाला सांगितलं की हे अविरुद्ध ब नाही आहे, हे सामान्यांचा प्रश्न आहे। अरे ज्या मुलांना 2 वर्ष शाळाच मिळाली नाही, त्या मुलांना पुन्हा उद्या घरी ठेवायचं, त्या अर्थानं त्या छोट्या चिमुकल्या ताईंना न्याय मिळाला असं म्हणायचं का? ज्या मुलांना शाळेत जाण्याची व्यवस्थित व्यवस्था व्हावी, सुरक्षित व्यवस्था व्हावी, ही मागणी असावी। शाळा बंद ठेवा, जाऊ नका। मी आताच माध्यमांमध्ये पाहिलं, अरे काय उद्धवचं मला काही समजत नाही। उद्धव ठाकरे असं पण म्हणतायत की विकृती विरुद्ध संस्कृती असा हा लढा आहे आणि या महाराष्ट्र बंदमध्ये सगळ्या घटकांनी समाविष्ट व्हावं असं आवाहन सुद्धा ते करतायत। उद्धवचं डोकं आहे ना अत्यंत घाणेरड्या विचारात चाललेलं आहे बाबा। मला सांगायचं, ही कोणती संस्कृती आहे? लेकरांना शाळेत जाऊ देऊ नका, स्वतःचे लेकरं घरी ठेवून पहा। आणि ज्या वेळेस आपण महिलांच्या मुलींच्या न्यायाची गोष्ट करतो त्यावेळेस मला असं वाटतं की सगळ्या राजकारण्यांनी दिशा सालियांचा सुद्धा विचार करावा आणि सगळ्यांनी परत एकदा ते पाठ वाचून घ्यावा असं मला वाटतंय। उद्धवला तो अधिकार नाही आहे, उद्धवला धाडसवानी सांगण्याची ती अथॉरिटी नाही आहे। म्हणतात ना की दुसऱ्याचं, म्हणजे तुम्हाला एक सांगतो की अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा छळ करणे, कष्टकऱ्यांचा छळ करणे, लाईफ बंद ठेवणे, हे सगळं अत्यंत चुकीचं आहे, गैर आहे। आणि म्हणून आम्ही न्यायालयात आलेलो आहोत। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यांनी असं पण म्हटलंय की रेल्वे आणि बस सेवा बंद राहिल्या पाहिजेत आणि त्याला सुद्धा त्यांचा पाठिंबा आहे आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे या बंदामध्ये सहभाग घेतला पाहिजे। उद्धव, माननीय सुप्रीम कोर्टाने अनेक निकालात सांगितलंय कोणत्याही प्रकारचा बंद नसतो। त्याचबरोबर शाहीनबागच्या जजमेंटमध्ये सुद्धा स्पष्ट आहे, उद्धव ठाकरेंचे बाळ ठाकरे यांच्या स्वतःच्या केसमध्ये सुद्धा जे ऑब्झर्वेशन आहेत ते अत्यंत बोलके आहेत। हे सगळं सत्य असताना, फॅक्टफुल असताना, हे गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे उद्धवनी की परत बेकायदेशीर कायदाबाह्य गोष्टी करू नयेत आणि जो बंद करेल, ज्याचं नुकसान होईल, आर्थिक नुकसान होईल, त्याची वसुली करण्याची तरतूद आहे। बघू, उद्धव आता बोलतायच ना, तर आम्ही उद्धवचं स्वतःचं म्हणणं, ऑफिशियल म्हणणं सुद्धा लावलंय, न्यायालयाला दाखवू वाचून। आज कोर्टामध्ये म्हणणं कसं मांडणार आहे? बेकायदेशीर बंद करता येणार नाही। जर तुम्हाला मांडायची असेल तर भूमिका कायदेशीररित्या वकील लावून तुम्ही कोर्टात मांडा। रस्त्यावर लोकांना वेटीस धरायचं नाही। रस्त्यात वेटीस धरता कामा नये असं थेट आव्हानच केलं जात आहे गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून। नेमकं कोर्टामध्ये आज 2:30 वाजता काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।